महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री, ग्रामीण पोलिसांची जिल्हा अंतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे। दिनांक 10/12/2024 रोजी सायंकाळचे सुमारास समृद्धी महामार्गाने मुंबई बाजूकडे काही संशयित इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती। सदर बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदगाव सदो शिवारात समृद्धी महामार्गाचे एक्झिट टोल परिसरात छापा टाकून टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक RJ11 GC0091 यामध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे इसम अरमान शोहराब खान वय 20 राहणार फिरोजपूर डेहर तालुका नगीना जिल्हा नूह मेवात राज्य हरियाणा यास ताब्यात घेतलाय। सदर इसम हा फुटवेअर कंपनी व प्लास्टिक टॉयन्य कंपनीचे नावाचे बनावट बिल तयार करून चोरट्या रीतीने गुटख्याची वाहतूक करताना मिळून आला असून त्याचे कब्जातून SFKR रॉयल 1000 आशिकी सुपर कॅश गोल्ड VC5 DB सिग्नेचर कंपनीचे नावाचे सुगंधित गुटख्याचा 1,18,44,000 रुपये किमतीचा अवैध गुटखा, टाटा कंपनीची ट्रक क्रमांक RJ11 GC0091 व इतर साहित्य साधने असा एकूण 1,53,54,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यातील ताब्यात घेतलेला इसम हा महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा व साठ्यास प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित स्वादिष्ट तंबाखू, पान मसाला, सुगंधित स्वादिष्ट सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरात सेवन करण्यास अपायकारक आहे हे माहिती असताना देखील स्वतःचे फायद्यासाठी अवैधरित्या गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध इगतपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्यात आरोपी अरमान खान यास अटक करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथक करीत आहेत। यातील आरोपी हा गुटख्याची अवैधरित्या तस्करी करून कोणत्या ठिकाणांवर गुटख्याचा पुरवठा करणार होता तसेच सदर गुटख्याचे पुरवठादार व खरेदीदार कोण आहेत याबाबत पोलीस पथक कसोशीने तपास करत आहेत। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, पोलीस हवालदार संदीप नागपुरे, मेघराज जाधव, प्रकाश कासार, नितीन डावकर, मनोज सानप, रवी गवळी यांनी सदरची कारवाई केली। वृत्त संकलन रफिक सय्यद।